ओम चैतन्य योगीराजाय हठयोग सुधारकाय श्रीनाथनाथाय गुरुसार्वभौमाय श्री देवेंद्राय ते नमो नमः. हे देवेंद्रनाथांच्या प्रिय साधकांनो, साधना करा. साधना केल्याने तुम्ही देवेंद्रनाथांचे प्रिय होतात आणि जे प्रिय साधक झालेले आहेत यांना फक्त देवेंद्रनाथांनी आवाहन केले, तुम्ही फक्त एक पाऊल पुढे चाला, मी तुम्हाला राहिलेली 99 पावलं पुढे नेतो. हे कशाच्या जोरावर सांगितलं होतं माहिती आहे? हे 3 यंत्र आणि 3 मंत्र, सिद्धयंत्र सिद्धमंत्र हे दिले आणि या 3 यंत्र आणि 3 मंत्राचं जे सिद्धता मिळवेल आणि त्याचा उपयोग करेल त्या देवेंद्रनाथ निश्चितच 99 पावलं पुढं येणार आहेत. आता ह्या 3 यंत्र आणि 3 मंत्रापैकी 3 यंत्र मी आधीच दिलेले आहेत आणि 2 मंत्र त्यातले कोणते? अग्निमंत्र आणि संकल्पसिद्धी मंत्र हे सुद्धा आता या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. आता फक्त एक राहिला आहे, तो मंत्र आहे हनुमान चौकी. या हनुमान चौकीचा खूप शक्ती आहे, अर्थात हनुमंताची शक्ती ती. ह्या चौकीला देवेंद्रनाथांनी शाबरी मंत्र म्हटलेला आहे. शाबरी मंत्र. आता हा म्हणजे शाबरी मंत्र असे असतात आपल्या ओळखीचे शब्द, परंतु ते एकमेकाशी काही त्यांचा संबंध त्या पूर्ण वाचनामध्ये येत नाही काहीतरी. तर असे मी ते एकदा ते तुम्हाला शाबरी कवच म्हणजे हनुमान चौकी कवच हे वाचून दाखवतो. ओम नमो आदेश गुरुजी को आदेश. ओम नमो आदेश. गुरु आसन ब्रह्मासन इंद्रासन बैठे, गुरु गोविंद आसन बैठे, धरे ध्यान स्वामी कथे ब्रह्मज्ञान, जे आसन पर झाले धाय, उलटा वीर ऐको खाय, हरि ऐकू खाय, हमारे हरदे हरि बसे जामे, देव अनंत रक्षा करो, राजा रामचंद्र चौकी दे हनुमान, डाकिनी शाकिनी भूत प्रेत छला छिद्र, वीर वेताल जल भस्म होय, स्फुरो मंत्र ईश्वरी वाचा, गुरु का शब्द जुगो जुग साचा. असा हा पूर्ण मंत्र आहे. तो तुमच्या पुढे मी चित्ररूपामध्ये ठेवलेला सुद्धा आहे. आता ह्या मंत्राची सिद्धता कशी करावी? या मंत्राची सिद्धता करण्याकरता आपल्या पूजेच्या लाल सुपाऱ्या असतात ना, त्या 108 सुपाऱ्या घ्यायच्या आणि त्याच लाल सुपाऱ्यामध्ये टपोऱ्या अशा 3 सुपाऱ्या वेगळ्या घ्यायच्या. आता त्या 3 सुपाऱ्याचं मी सांगतो, पण यात हवन जे आहे ते 108 लाल सुपाऱ्यांचं आहे. पण नुसते त्या सुपाऱ्याबरोबर त्याच्यावर ते बारीक केलेला गूळ टाकायचा आणि त्याच्यावर तूप टाकायचं. म्हणजे लाल सुपारी आणि गूळ आणि तूप असं मिळून आहुती होते एक अशी. त्याप्रमाणे ती आहुती घ्यायची. ह्या हवनाकरता बाहेरच्या पायऱ्या असलेलं असं
हवनकुंड पाहिजे आणि त्यात खाली जी सगळ्यात शेवटची पायरी असते त्या पायरीवर एका ओळीमध्ये 3 वडाच्या झाडाची पानं ती ठेवायची. ह्या वडाच्या झाडाच्या 3 पानावर त्या 3 सुपाऱ्या ठेवायच्या. पण त्या कशा ठेवायच्या? एका शेजारी एक असे त्या वडाची पानं ठेवायची. त्याच्यावर थोडं थोडं म्हणजे चांगलं भरपूर असं त्याचा ढीग होईल असं भस्म टाकायचं तिन्हीवर. नंतर त्या तिन्ही सुपाऱ्या एका ताटलीमध्ये घेऊन त्या धुवून काढायच्या आणि त्या 3 सुपाऱ्या नंतर पुसून वगैरे घेऊन आणि त्या तिन्ही पानावरील भस्मावर त्या स्थापन करायच्या. परंतु आता एक कशी केली जाते? ह्या 3 सुपाऱ्या म्हणजे ह्या एक सद्गुरूची, एक श्रीरामाची आणि तिसरी हनुमंताची, अशा ह्या 3 सुपाऱ्या आहेत. तर त्यापैकी पहिली सुपारी घेतली. ती सुपारी घेऊन नंतर तिला स्नान वगैरे घालून आणि पुसून घ्यायची आणि ती घेतल्यानंतर मग सद्गुरूचा जप करायचा. ओम सद्गुरू श्री देवनाथाय नमः, ओम सद्गुरू श्री देवनाथाय नमः असा जप करत करत ती सुपारी एका पानावरील भस्मावर स्थापन करायची. त्यानंतर दुसरी सुपारी, ती सुपारी श्रीरामाची. तर ती सुपारी भस्मावर स्थापन करण्याच्या अगोदर तिला जप करायचा. ओम श्री रामाय नमः, ओम श्री रामाय नमः, ओम श्री रामाय नमः असं म्हणून आणि ती त्याच्यावर स्थापन करायची. आणि तिसरी सुपारी ही हनुमंताची. ती सुपारीसुद्धा ठेवताना ओम हनुमंते नमः, ओम पंचमुखी प्राणेश्वराय, ओम पंचमुखी प्राणेश्वराय, ओम पंचमुखी प्राणेश्वराय श्री हनुमंताय नमः असं म्हणून आम्ही ती त्या तिसऱ्या पानावरच्या भस्मावर स्थापन करायची. नंतर तिन्ही सुपाऱ्यांना गंध लावायचा. गंध लावताना सुद्धा नाव घ्यायचं अगोदर सद्गुरू, ओम सद्गुरू श्री देवनाथाय नमः. दुसऱ्या सुपारीला नाव म्हणा तिला म्हणायचं ओम श्रीरामाय नमः. तिसऱ्या सुपारीला पुन्हा गंध लावताना ओम श्री हनुमंते नमः असं म्हणून त्याच्यावर ते तिन्हीला गंध लावायचा आणि तिन्हीवर नंतर एक फूल ठेवायचं आणि मग हवन सुरू करायचं. मग 108 सुपाऱ्यांचं हवन. आणि ह्या ज्या 3 सुपाऱ्या ह्या चांगल्या टपोऱ्या सुपाऱ्या घ्यायच्या. म्हणजे मग त्या सुपाऱ्यानंतर आपल्याबरोबर ठेवावे लागणार आहे ते सांगतो मी पुढं. तर ह्या वरचा जो मंत्र आहे हनुमान चौकीचा, ह्याच हनुमान चौकीच्या मंत्राचं 108 गूळ, सुपारी आणि त्याच्यावर तूप अशा प्रकारचं सगळं एकत्रच करायचं आणि त्याच्यावर ते तूप टाकायचं आणि एक उचलून एक आहुती द्यायची. हा मंत्र हा वरचा माग हे करायचा, हनुमान चौकीचा मंत्र म्हणायचा. मोठा मंत्र आहे त्यामुळे त्याला बराच वेळ लागतो 108 आहुत्या द्यायला. तर ह्या जे आहे पूजा, ही पूजा अशी नेहमी आता ही पूजा संपल्यानंतर काय करायचं की त्या 3 सुपाऱ्या ज्या आहेत हवन संपल्यावर त्या 3 सुपाऱ्या आहेत त्या उचलून घ्यायच्या. त्यातलं ते भस्म त्याच्यावरच राहू द्यायचं. त्यातलं तुमचं ते
फूल वाहिलेलं ते सुद्धा त्यातच राहू द्यायचं. फक्त सुपाऱ्या उचलून घ्यायच्या आणि त्या पानावरचं भस्म जे आहे ते सुद्धा सगळं काढून घ्यायचं आणि हे सगळं आपल्या भस्माच्या झोळीत ठेवायचं. ह्या सुपाऱ्यांचं काही करायचं नाही. आपल्या भस्माच्या झोळीत हे भस्म, तिन्ही पानावरचं भस्म आणि तिन्ही सुपाऱ्या ठेवायच्या, म्हणजे त्या कायम करता राहतात. त्या का तशात ठेवायच्या? जेव्हा केव्हा तुम्हाला पुन्हा हवन करायचं त्यावेळेला पुन्हा ह्याच सुपाऱ्या वापरायच्या. अर्थात कोणत्याही सुपारीला कोणतं नाव राहू, फक्त पहिली गुरुची, दुसरी श्रीरामाची आणि तिसरी हनुमंताची, अशा त्यांना नावं देत द्यायची. त्या वेळेला वेगवेगळे बदल झाले तरी चालतील, तर कोणती जास्त काही ठेवायचं नाही आहे. तर ते भस्मात ठेवायचं कारण असं की त्याला हनुमान चौकीचे शक्ती त्यात आलेली असते आणि ही तुमच्या भस्मामध्ये ती शक्ती भस्मामध्ये ही निर्माण होते. त्यामुळं तुम्ही ते भस्म दुसऱ्याला दिलं की त्याला हनुमंताची कृपा प्राप्त होते. अशा प्रकारे याचं हनुमानाचं भाषण हे करायचं. आणि त्यातल्या त्यात ह्या हनुमान चौकीच्या मंत्राचं हे हवन आहे ना, हे हवन कोणत्याही ग्रहणाच्या काळात आपण हवन करू शकतो आणि त्यावेळेला 108 सुपाऱ्याचं पुन्हा हवन करायचं. जर तुम्हाला हवन करायचं नसेल, त्यावेळेला जास्त उशीर झाला किंवा तुम्हाला काही कारण तुम्हाला करायचं नसेल, तर फक्त त्याचं पुरस्चरण करायचं. म्हणजे काय करायचं, तो 108 वेळा वाचायचा किंवा म्हणायचा, तुम्हाला पाठ झाला असेल तर. अशा प्रकारची याचा सगळा विधी आहे. तरी हा विधी पूर्ण करून घ्यायचा आणि नंतर ह्या मंत्राची खूप विस्तृत अशा प्रकारचं याची शक्ती आहे. त्यामुळे कोणत्याही जीवब्रह्मसेवेत हा खूप मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. तो कसा वापरायचा काय ते नंतर तुम्हाला कधीतरी सांगेल किंवा कुणाला आवश्यकता भासत असेल तर त्यांनी मला फोन करून विचारावं. ओम नमः आदेश गुरुजी को आदेश, ओम आदेश गुरुजी, आदेश गुरुदेव, आदेश गुरुदेव, आदेश देवेंद्र.